लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पैठण नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने अखेर भगवा फडकवला। पैठणच्या नगराध्यक्षपदी विद्याभूषण कावसनकर। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर बातमी अशी की पैठण नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती विद्याभूषण कावसनकर हे 12,500 मतांनी विजयी, तर शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट युतीत नगरसेवक पदाचे एकूण 19 उमेदवार विजयी। काँग्रेसचे पंजावर लढलेले नगरसेवक पदाचे एकूण 4 उमेदवार व शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक उमेदवार 1, तर भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार 1 हे विजयी झाले आहे। पैठण नगरपालिकेच्या रणसंग्रामात नगराध्यक्षपदासाठी उबाठा गटाचे उमेदवार अपर्णा गोरडे विरुद्ध शिवसेनेच्या सौ विद्याभूषण कावसनकर, भाजपच्या मोहिनी सूरज लोळके अशी तिरंगी लढत होती। या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचे खासदार लोकनेते संदीपानजी भुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व पैठणचे नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलासबापू भुमरे यांच्या विशेष प्रयत्नांनी पैठण शहरातील नागरिकांनी नगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 25 पैकी 19 उमेदवार निवडून दिले। या ऐतिहासिक निकालादरम्यान स्वतः खासदार संदीपानजी भुमरे आणि पैठणचे आमदार विलासबापू भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ विलास 1287 मते, शिंदे कविता शेखर 1282 मते, करकोटक वीरजीत सिंग 974 मते, दगडे ईश्वर भाऊसाहेब 986 मते, राजश्री राजूभाऊ गायकवाड 897 मते, रासने सुनील भाऊसाहेब 774 मते, मापारे संगीता ज्ञानेश्वर 1381 मते, परदेशी वैशाली ईश्वर 1436 मते, मुदंडा महेश रामनारायण 603 मते, लिंबोरे बजरंग भाऊसिंग 1452 मते, टाक गोवर्धन हरभनसिंग 1237 मते, पाटील तुषार सूर्यभान 959 मते, वीर अनिता रमेश 1605 मते, पारिक पूजा शिवराज 1129 मते, वरकड योगिता गणेश 1093 मते, कादरी रफिक मुश्ताक 1240 मते, सोनारे रुपाली संजय 622 मते, हिंगे मंगल सुनील 681 मते इत्यादी नवनिर्वाचित नगरसेवकांचा समावेश आहे। उबाठा गटाचे फक्त एकच उमेदवार धुपे स्नेहल सूर्यकांत 967 मतांनी विजयी झाल्या। सत्ताधारी पक्ष भाजपाचे देखील एकच उमेदवार दहिबाळ ज्ञानेश्वर शरदराव 973 मतांनी विजयी झाले। उबाठा आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या तुलनेत ससा आणि कासवाची गोष्ट सांगते की वेगवान असूनही गर्विष्ठ ससा आळशीपणामुळे शर्यतीत हरतो, तर हळू चालणारा पण चिकाटीने आणि सातत्याने प्रयत्न करणारा कासव जिंकतो, ज्यातून सातत्य आणि चिकाटी हे यशाचे खरे गमक आहे हे शिकायला मिळते। आणि हे काँग्रेस पक्षाने 4 उमेदवार निवडून आणून दाखवले। त्यापैकी एक पठाण आसिफा बेगम कासम खा 1065 मते, हसनुद्दीन कटियारे 991 मते, आठवले गौरव भिकाजी 1071 मते, साळवे मनीषा स्वप्नील 927 मते हे उमेदवार निवडून आणले। निवडून विजयी आलेले नगरसेवक आणि मतदार यांना फार मोठा आनंद झाल्याचे दिसून आले। आनंदोत्सव साजरा करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द भूम भूम भुमरेचा जय जयकार करीत खासदार संदीपानजी भुमरे आणि आमदार विलासबापू भुमरेंच्या घोषणा देण्यात आल्याने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेले। उपविभागीय अधिकारी नीलम बाफना पैठण फुलंब्री, पैठण तहसील ज्योती पवार आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी आंभोरे यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली। उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतमोजणी निकाल शांततेत पार पडला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.